उंच डोंगरांवर कड्याकपाऱ्यांमध्ये आढळणारी ही अत्यंत दिव्य आणि चमत्कारिक वनस्पती आहे. हिचं नाव आहे माकड शेंगुळी. शिंदळ माकडी असं पण म्हणतात. संस्कृतमध्ये युग्म फलोत्तमा असं हिचं वर्णन आलेलं आहे. सायंटिफिक नाव जे आहे या वनस्पतीचं, माकड शेंगुळीचं, ते कॅरोल्युमा फिम्ब्रिएटा असं आहे. तर खूप उंचावर आज ट्रेकिंग करत असताना ही वनस्पती मिळाली. अगदी कड्याकपाऱ्यांमध्ये जिथे पाण्याचा एक थेंबर पण नाही आहे त्या ठिकाणी वनस्पती उगवते आणि सर्वाइव्ह होते. हिला दिव्य आणि चमत्कारिक म्हणण्याचा अर्थ किंवा उद्देश असा की ही वनस्पती खाल्ल्यानंतर, बोटाच्या पेरा एवढी खाल्ल्यानंतर सुद्धा बिलकुल तहान आणि भूक लागत नाही. पूर्वीच्या काळी कड्याकपाऱ्यांमध्ये डोंगरांवर जे मेंढपाळ शेळ्या आणि मेंढ्या पाळायचे, गायींना फिरवायचे, ते भूक न लागण्यासाठी, तहान न लागण्यासाठी हिचा उपयोग करत आलेले आहेत वर्षानुवर्ष. तर जसं आपण पूर्वीपासून ऐकत आले की भूक लाडू आणि तहान लाडू, तर खरंच ही वनस्पती भूक लाडू आणि तहान लाडू सारखंच काम करते. आणि इथे जे काही औषधी उपयोग आहेत तर हिचा डायबिटीजमध्ये खूप चांगला उपयोग होतो. रक्तातली शुगर कमी होते, पण रक्तातली शुगर कमी होत असताना थकवा, विकनेस बिलकुल येत नाही. पॅनक्रियाजला स्टिम्युलेशन मिळतं, लिव्हरचं काम ॲक्टिवेट केलं जातं आणि रक्तातली शुगर कमी होते. याच्या जोडीला मूळव्याधीमध्ये हिचा चांगला उपयोग होतो. मूळव्याधीमध्ये संडासवाटे रक्त पडणं, ठणका लागणं, आग होणं, संडासच्या जागेवर खाज येणं, सूज येणं किंवा मूळव्याधीचे कोंब असणं, या सर्व कंडिशनमध्ये ह्या वनस्पतीचा चांगला गुण येतो. सकाळ संध्याकाळ बोटाच्या पेरा एवढी अनुषापोटी ही घ्यायची आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, मलावरोध किंवा मलावस्तंभ, की ज्याच्यामध्ये संडासला खडा होतोय, कुंतून संडास करावी लागते, तर ही वनस्पती रात्री झोपायच्या आधी बोटाच्या 2 पेराने एवढी चगळून चावून खाल्ली की संडासला सकाळी साफ होते, पोट साफ होतं. जास्त खाण्यात आली तर मात्र याने जुलाब होतात. या